पैठणमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या कुर्मदासाने आईला हाक मारली. आई, ये चल, कीर्तनाला जायची वेळ झाली. आई वैतागून म्हणाली, कीर्तन कीर्तन, रोज कीर्तन? गुडघ्यापासून तुला पाय नाहीत, कोपऱ्यापासून तुला हात नाहीत, कोण नेल रोज तुला कीर्तनाला? बरं, लहान आहेस का आता? 22 वर्षाचा मोठा झालाय. आता नाही सहन होत मला तुझं असं. आई, खरंय ग तुझं. मी 22 वर्षाचा घोडा झालोय, पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो. बिन हाताचा, बिन पायाचा, लंगडा लुळा. त्यात माझा काय ग दोष आई? आई, फक्त आजच्याच दिवस ने ना. उद्या नाही म्हणणार मी तुला. आईचे डोळे डबडबले. शेवटी आई होती ती. आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा. कीर्तनाला भरगच्च गर्दी. कुर्मदासाला चालता येत नव्हतं, परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला. पहिल्या रांगेत बसला. गळ्यात तुळशी माळ, कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कुर्मदासा? होय महाराज, आलो. अरे, कोणाबरोबर आलास? महाराज, आईने आणून सोडलं. अरे, कशाला आईला त्रास दिलास? आता घरी कसा जाशील? महाराजांनी विचारलं. नाही महाराज, आता नाही घरी जायचं मला. हे ऐकून महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, आज काल्याचं कीर्तन. हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला. तू कुठे जाशील मग? कुर्मदास बोलला, महाराज, मी पण येऊ का पंढरीला? अरे कुर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं. तुला कोण नेल रे पंढरीला एवढं लांब? महाराज, तुम्ही फक्त हो म्हणा. पहा मी येतो की नाही पंढरीला. महाराज हसत हसत विनोदाने हो, ये, असं म्हणाले. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले. स्नान केलं. फरफटत फरफटत लोटांगण घालीत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं. लोक उठू लागले. लोकांना विचारू लागला, अहो महाराज, पंढरीला जायचा रस्ता कोणता हो? लोक सांगू लागले, इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा. सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला, ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो. कोणी कालवण आणावे, कोणी भाकरी आणाव्या. महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हातपायाच्या कुर्मदासाला पाहिलं. आश्चर्याने विचारलं, कुर्मदासा, कसा आलास रे?